पाहतोय जय हिंद देवरुंग या संघाची तर सलामी गोलंदाज जयदुर्गा टेमघरपाडा संघाचा प्रमोद दिवेकर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिलं षटकातला गोलंदाज प्रमोद दिवेकर स्ट्राइकला शरद स्ट्राइक को रोटेट करायची संधी शरद याला नॉनस्टॉपसाठी बालाराम जय हिंद देवरुंग या संघाची सलामी जोडी इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय तर सलामी गोलंदाज प्रमोद दिवेकर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिल्या षटकातला गोलंदाज प्रमोद दिवेकर चला प्लीज थोडस वेळेचं सहकार्य करा स्ट्रायकर पंच सुनील म्हात्रे स्क्वेअरलेग पंच सुरेशजी घरात फास्ट बॉल गो यस आजच्या स्पर्धेतील पहिला चेंडू रिलीज करताना गोलंदाज प्रमोद दिवेकर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला आणि संघाच्या वतीने पहिले षटक करताना फास्ट बॉल गो पहिला चेंडू रिलीज होतोय प्रमोद दिवेकर याच्या माध्यमातून स्ट्राइक रोटेट करण्याची संधी शरद याला अतिशय चांगला चेंडू अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती फलंदाज निश्चित थोडासा शप्पल झाला तो ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न देखील त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिला मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आलं नव्हतं खरं आता फटका मारण्यासाठी तुमचं फुटवर तुमचं टायमिंग तुमची नजर या गोष्टी अत्यंत फार महत्त्वाच्या असतात थोडासा ब्लाइंड स्ट्रोक अंदाजबंदी खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला पुन्हा एकदा गोलंदाज प्रमोद यास दांडीगुल फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला पुढे मारण्याचा प्रयत्न होता मधल्या एसटीवरचा चेंडू बीट करतोय फलंदाजाला आणि पहिला सौम्य धक्का लागतो बिग ब्लो मोठा धक्का जैन देवरुंग या संघाला 0 या धावसंख्येवर फलंदाज बाद होतो शरद नेक्स्ट बॅट्समन मैदानामधून जाताना दुसरा कोण गेला बॅट्समन हरीश 0चा चष्मा परिधान करून डगआउट मध्ये येताना आपण शरद याला पाहिलं मधल्या एसटीवरचा चेंडू होता अतिशय प्रतिम उत्कृष्ट पद्धतीने चेंडूची हाताळणी केली होती प्रमोद याने फलंदाज निश्चित थोडासा स्टेप आउट झाला पुढे मारण्याचा फोर्स काढण्याचा प्रयत्न होता प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये याला संपर्क साधता आलं नव्हतं चेंडू मात्र डायरेक्ट एसटीना हिट होतोय त्रिफलाचित दांडी गुल शरदेचे नेक्स्ट बॅट्समन हरीश जनमान सरवली विपक्ष विक्रम स्पोर्ट्स वडोनगर याही दोन संघांना विनंती असेल आपण देखील वेळेचं सहकार्य करून लगेच आपलं रिपोर्टिंग करायचं आहे जनमान सरवली विपक्ष विक्रम स्पोर्ट्स वडोनगर प्रमोद यास खरे आता निश्चित थोडीशी एक संधी होती या ठिकाणी तर त्या संधीचं सोनं करता आलं नव्हतं झेल काही जास्त दूर नव्हता कदाचित आपण प्रयत्न केले तर प्रयत्नांना यश आलं असतं मात्र प्रयत्न झाले नाहीत चेंडू समोर पडतोय निर्धाव चेंडूची सांगता होते धावसंख्या असते रे बिना मेहनत से कुछ नहीं मिलता आता मात्र चेंडू सुंदरसा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका शतरक्षाला बेट करून चेंडू जातो थर्डमॅन सीमारशी चौकार अरेशाच्या बॅट मधून एक सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला खऱ्या अर्थाने चेंडूची फेक देखील थोडीशी चुकीची झाली होती आउट ऑफ ऑप्शनचा चेंडू होता फलंदाज बॅकफुटला गेला चेंडूला सुंदरसं स्क्वेअर कट केलं थर्डमॅन सीमारशी क्लिअर करताना हा चौकार या चौकारनं स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन होतोय अरेशाच्या बॅट मधून आपण चौकार पाहिला अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज प्रमोद या ठिकाणी मात्र मेस टाइम स्ट्रोक यस खऱ्या अर्थानं फलंदाजासाठी चेंडू म्हणजे लॉलीपॉप होता ज्या चेंडूचा उत्तम समाचार होता समाचार त्याला निश्चित घेता आला नव्हता मिस टाइम स्ट्रोक
टॉपेज घेऊन चेंडू जातो एस्ट्यांच्या मागे. विकास नाईक याचं कौतुक करूया. अतिशय प्रथम उत्कृष्ट झेल त्याच्या माध्यमातून कॅरी झाला आणि महत्वाचा दुसरा विकेट. हरेशला मात्र परतावं लागेल, मैदान सोडावं लागेल. पहिल्या ओव्हरमधून अतिशय अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रत्यक्षित गेलं आपण पाहतोय, कारण की आता पण धावा खर्च झाले फक्त आणि फक्त 4 आणि महत्वाचे 2 फलंदाज बाद. नेक्स्ट नो बॅट्समन संघाचा कुल कॅप्टन दिलीप. संघाचा कॅप्टन दिलीप. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची हाताळणी करताना गोलंदाज प्रमोद. ओव्हर क्रमांक पहिले संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर खऱ्या अर्थानं जय हिंद देवरुंग संघ थोडासा आपण बॅकफुटला पाहतो. साजेशी कामगिरी पहिल्या ओव्हरमधून झाली आणि महत्वाचे 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला आणि धावपलकावर धाव आहेत ते फक्त आणि फक्त 4. खऱ्या अर्थानं संघाकडे विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी प्रमोद दिवेकर याची आपण पाहिली. चला बेल कमी घ्या, स्पीडअप करा. फक्त 15 मिनिटात पहिल्या 3 ओव्हरसाठी तुमच्याकडे. टेमघर पाडा संघाचा कॅप्टन आपण प्लीज वेळेचं सहकार्य करा. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांगितलं दुसरं गोलंदाजी तो बाळा नाईक. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. गोलंदाज बाळा नाईक. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं दुसरं षटक. प्लीज थोडस स्पीडअप करा. टेमघर पाडा संघाचा कॅप्टन बघा आपण बेल घेताय जास्त. लेफ्ट हँड राईट राऊंडचा मारा करताना गोलंदाज बाळा. फुलेचा चेंडू ऑन साइडचा फटका. खऱ्या अर्थानं फटक्यामध्ये ताकद जोखता आली नव्हती. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित समजता आलं नव्हतं. चेंडू जातो शॉर्ट्स लिमिट ऑनला. झेल घेण्याचा प्रयत्न निश्चित आपण पाहिला. गोलंदाजच्या माध्यमातून मात्र झेल पण पोहोचू शकला नाही. फेक मात्र थोडीशी त्याच्या माध्यमातून रॉंग झाली आणि ज्या ठिकाणी 1 धाव त्याकडे 2 धावा कन्वर्ट झाले. 2 धावा सगळ्यात धावसंख्या देखील वाढती ती 6. चेंडू थोडस अक्रॉस द लाईन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हॅलो अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज बाळा. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज बाळा. राटाम ओव्हरचा मारा या ठिकाणी ऑन साइडचा अतिश चेंडूला सुंदरसा ऑफड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि या दुसरीच्या प्रयत्नामधून मात्र महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद. संघाचा कॅप्टन दिलीप याची खेळी मात्र संपुष्टात. आउट नाही. ओके ओके. बघा धाव घेण्यासाठी दोन्ही फलंदाजांनी आपली पॉपिंग क्रीज क्रॉस करणं फार गरजेचं आहे. एक धाव कंप्लीट. या एका धावेने संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरते. धावसंख्या होती ती 8. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज बाळा. अतिशय चांगला फटका, प्रतिम उत्कृष्ट फटका आणि 1 बॉन्स. एका टप्प्याने चेंडू जातो सीमरच्या बाहेर चौकार.
हॅलो हॅलो तिसरा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. मिस टाइम स्ट्रोक आपण पाहिला. एस्टनच्या मागे उत्तमरित्या झेल कलेक्ट झाला आणि महत्वाचा फलंदाज आता कोण झालं बालरामची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात आले. नेक्स्ट बॅट्समन विलास. बघा विलास याच्याकडे चांगला खेळ आहे. पहिला चेंडू पेस करताना डिफेन्सिव्ह फटका त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. चेंडू जातोय मिड ऑफला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. ओव्हर क्रमांक दुसरं संपत षटक क्रमांक दुसरं संपत 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 3-13. पहिले 2 ओव्हरचा आपण जर विचार केला तर थोडासा बॅकफुट संघ साजेशी कामगिरी जय हिंद देवरुंगे संघाची दिसत नाहीये. तिसऱ्या षटकाला परममध्ये वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज येतो अशोक देवेकर. दोन्ही षटकांची अंतिम धावसंख्या ती 3-13. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. संघातील सर्वात महत्वाचं ट्रम्प कार्ड उत्तम खेळाडू म्हणून खऱ्या अर्थानं संघामध्ये जिची ओळख आहे विलास. खऱ्या अर्थानं परिपूर्ण संघाची मदार देखील त्याच्या खांद्यावर असणार. विलास याच्या अजूनही उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 चेंडू मधून बघूया संघ कुठे जाण्याचा प्रयत्न कर. गोलंदाज अशोक देवेकर. राईट आर्म ओरचा मारा. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम चेंडूची फेक झाली होती. थोडासा ऑन-द-ऑफ खेळण्याचा प्रयत्न आपण निश्चित पाहिला होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हता. मात्र चेंडू निश्चितच कुठेतरी बॅटला चाटून एस्टनच्या मागे गेला होता. मात्र एसटी रक्षक विकास नाही केला. तो चेंडू गॅदर करता आला नाहीये. पुन्हा एकदा अशोक. डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो. फक्त आणि फक्त चेंडूला थोडीशी दिशा दिली जाते. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपण आउटफील्ड मधून पाहिलं. एक सोडतो दुसरा अडवतोय. स्वतःला झोकून दिलं होतं. खऱ्या अर्थानं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहिलं. पुन्हा एकदा पुलिंचा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आले नव्हतं. मिळते मात्र एकच धाव. एका धावेने संघ धावसंख्या एकने पुढे सरते. धावसंख्या होती ती 17. और क्रमांक 3 प्रगती पथावर सध्याची अद्भुत स्थिती आपण पाहतोय जय हिंद देवरुंग संघाची. 3-17. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे विलास याला. विलास याच्याकडे चांगला खेळ आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू बॅट मध्ये संपर्क साधता आल्यानंतर परिपूर्ण स्विंग अँड मिस बीट होतोय. मात्र एस्टनचा भेद घेताना गोलंदाज अशोक देवेकर. काय कमालीचा चेंडू. अतिशय प्रतिम उत्कृष्ट वाकण्याजोग चेंडूची फेक झाली होती. एस्टनचा भेद घेतला होता आणि महत्वाचा फलंदाज विलास याची खेळी मात्र संपुष्टात. आता विलास बाद झाल्यानंतर मैदानामधून नेक्स्ट बॅट्समन न्यू बॅटल कोण नीलखंड. नेक्स्ट बॅट्समन नीलखंड येतोय. चला लगेच आपण सुरुवात करायची.
गोलंदाज अशोक दिवेकर. और क्रमांक आपण तिसरं पाहतोय सध्या आदिवस्थिती 4-17. तिसऱ्या षटकाला आरंभ सुरुवात आगास. ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका सजले मात्र चेंडूकडे क्षेत्ररक्षक दक्ष यास वेल जज कॅच. अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल या ठिकाणी कॅरी केला जातो आणि महत्वाचा फलंदाज आड्या पावली माघारी जातोय निलखंड. फटका उत्तम होता मात्र प्लेसमेंट थोडंसं चुकीचं म्हणता येईल कारण की फटका मारण्यासाठी जागेची निवड देखील फार महत्वाची असते. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न झाला चेंडू जातो वाईड डीप लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षण पहिले ज्या क्षेत्ररक्षण अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा झेल कॅरी केला आणि निलखंड याची खेळी मात्र संपुष्टात. चौथा फलंदाज बाद होतोय निलखंड. नेक्स्ट बॅट्समन देवानंद. बघूया देवानंद देखील संघाला किती आनंद देतोय. संघ थोडासा बॅकफुटला साजेशी कामगिरी दिसत नाहीये धावपळकावर. देवानंद नेक्स्ट न्यू बॅट्समन न्यू बॅटल ऑन द अटॅक संधीची कारण आम्ही संधी या स्पर्धेमधून लेगस्टमच्या बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकून किती अमांतर धावी अमांतर धावी संघात धावसंख्या होती ती 18. 4-18 और क्रमांक 34. या ठिकाणी मात्र चेंडू थोडंसं फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि या दुसरीच्या प्रयत्नामधून मात्र फलंदाज धावचित बाद. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. विक्रम स्पोर्ट्स वडूनगर विपक्ष जनमान सरवली. पुढील सामना दोन संघांमधून त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन बिना विलंब आपण लगेच आपलं रिपोर्टिंग करा. नवगर विपक्ष सरवली. नेक्स्ट बॅट्समन कोण गेला. चौथी ओव्हर विकास नाही बॅट्समन भाऊ मच्छिंद्र ना. नेक्स्ट बॅट्समन बॅटल मच्छिंद्र येतोय. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर गोलंदाज विकास नाईक. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील या प्लीज. दोन्ही संघाचे कॅप्टन चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपण्याच्या अगोदर आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहा. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आणि गोलंदाज विकास नाईक. एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज विकास. अतिशय चांगला फटका अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. स्वीप केलाय चेंडूला. फाईन सीमारशे क्लिअर करताना चौकार पहिला चौकार मला वाटतं. खरं आता चेंडूची फेक देखील तुझी चुकीची झाली. हाफ टेकर मध्ये चेंडूचा शॉर्ट पेस डिलिव्हरी होती. फलंदाज चप्पल झाला. ऑन साइडला फक्त चेंडूला ढकलून दिला आणि चेंडू फाईन सीमारशे क्लिअर करताना हा चौकार. या चौकानं सांगा धावसंख्या 4 ने पुढे सरते. धावसंख्या होती ती 23. ताकदीपेक्षा अतिशय युक्तीचा उत्तम प्रयोग करताना या ठिकाणी फलंदाज दिलीपच्या बॅटमधून हा चौकार आला. हा चेंडू देखील खराब. पंच देतील नो बॉलचा इशारा. बिमर फेक झाली होती. फलंदाजाचा थोडासा वक्कात बाहेरचा चेंडू आपण पाहिला. पंचांनी पनिश म्हणून बिमर फेक त्या चेंडूला घोषित केलं. नो बॉलचा इशारा येतोय. 5 धावा ना. 1+5 सर्वात महत्वाचा गोलंदाज ठरतोय महागडा. समोरून खेळण्याचा प्रयत्न एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाही. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण.
थोडस ऑन दी इनफिल्डच्या भरून खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संप्रसारता आला होता. चेंडू जातो शॉट एक्स्ट्रा कव्हरला. इनफिल्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त एक धाव. हा चेंडू देखील थोडासा स्क्वेअर आहे. आउट ऑफ ऑफ स्टंप. विकास चेंडू अतिशय चांगला अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. खऱ्या अर्थानं फटका मारण्यासाठी तुमचं पदल आली ते फार महत्वाचं असतं. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू बॅट पडीमध्ये संपर्क साधता आला तो फलंदाज झाला. हा चेंडू देखील थोडासा स्क्वेअर आहे. बघूया पंच देखील यस संमत. आउट ऑफ लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच बाहेर चिकून करते. अवांतर धाव 1+1 2 धावा गृहीत. 2 धावांनी संघात धावसंख्या देखील वाढते 32. आता मात्र एक चांगल्या लक्ष्याकडे वाटचाल करताना संघ जय हिंद देवरुंग. एक कंप्लीट दुसरीच्या प्रयत्नामधून फलंदाज धावचित बाद. देवरुंग संघामधून सर्वांना परफॉर्मन्स करण्याची एक नामी संधी आहे. नेक्स्ट बॅट्समन या ठिकाणी मात्र चेंडूला उडावलाय. मात्र चेंडू खाली कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नाहीये. सेफ प्लॅन होता ना. एक 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 35. आतापर्यंत किती झाले? आतापर्यंत 16 धावा खर्च झालेले आहेत. यस हा चेंडू देखील जाईल का आउट ऑफ पार्क. प्रमोद दिवेकरच्या माध्यमातून सुरेख सुंदर झेल कॅरी झाला. फटक्यामध्ये खऱ्या अर्थानं ताकद जोखता आली नव्हती. फटका उत्तम होता. तर ताकद जोखता आली नव्हती. चेंडू जातो वाईट ऑफ लॉंग ऑन. डीप मधून चांगले क्षेत्ररक्षण झालं आणि महत्वाचा फलंदाज दिलीप बाद झाला. 4 षटकांची अंतिम धावसंख्या झाली ती 35 आणि विजयाचं लक्ष आहे ते 36 धावांचं. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील या. जनमन सरवली विपक्ष विक्रम स्पोर्ट्स वडूनगर या 2 संघांमधून पुढील सामना असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन तुम्ही देखील आम्हाला जॉईन व्हा. जो संघ या ठिकाणी उशीर करेल त्या संघाला कदाचित पॅनलाइज केलं जाईल. चला जय हिंद देवरुंग संघाचा कॅप्टन आपण देखील बिनाबिल
संघाच्या वतीनं पहिल्या षटकातून गोलंदाज शरद. चला प्लीज थोडस वेलकम घ्या, स्पीडअप करा. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं पहिल्या षटकातून गोलंदाज शरद. स्ट्राइक रोटेट करण्याची संधी सोनीला, नॉन सर्जरी मनोज. ही सलामी जोडी जयदुर्गा टेमगरपडा संघाची. इन ऍक्शन मध्ये आपण पाहतो विजय सलगे 36 धावांचं आणि 36 धावा तर टार्गेट चेस करण्यासाठी ही सलामी जोडी. आणि पहिला चेंडू थोडासा स्वेर आहे, आउट ऑफ लेग स्टंप. पंचांचा बाईटचा इशारा, एक धाबेचा निर्वाळा. या अवंतर धाबेने संघाचा होतो श्री गणेशा. धावसंख्या होती बिनबादी. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज शरद. हा चेंडू देखील थोडासा स्वर आहे. आउटफील्ड दमदार येतोय चौकार. वन प्लस वाईट आहे ना, 1+4 एकंदरीत 5 धाबा. या 5 धाबींची संघात धावसंख्या होती ती. या ठिकाणी मात्र खराब चेंडू आणि उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. हा चेंडू देखील मला वाटतं नो बॉल दिलाय, नो बॉल. ओके, चुकीची फेक झाली होती. चुकीच्या पद्धती चेंडूची हाताळणी झाली होती, मात्र पंच नो बॉलचा इशारा करतात. उत्तम प्रहार देखील त्या चेंडूवर आपण पाहिला होता. फलंदाज सुनील दिवेकर याचा ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका. स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू जातोय. एका टप्प्याने सी मार्श क्लिअर करताना चौकार येतो. चौकाने संघात धावसंख्या 4+1 एकंदरीत 5 धावा. आणि या 5 धाब्याने संघाची धावसंख्या होती ती 11. पुन्हा एकदा चेंडूला सुंदरसा फेक केला ऑन साइडला. स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू पाहतोय, मात्र चांगले क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त 1 धाव. एका धाब्याने संघ धावसंख्या एकने पुढे सध्या धावसंख्या होती ती 12. ओव्हर क्रमांक पहिला पण पाहिलं गोलंदाज शरद याच्या माध्यमातून. मात्र पहिल्या 1-2 चेंडूचा आपण विचार केला त्याच्या माध्यमातून गोलंदाजी देखील थोडीशी स्वेअर पाहिली. आउट ऑफ लेग स्टंप, आउट ऑफ स्टंप. चेंडू देखील थोडासा स्वर आहे. वारंवार चुका आणि चुका आपण मैदानापासून गोलंदाजीच्या माध्यमातून खास करून शरद याच्या गोलंदाजी थोडीशी स्वर आहे. लाईन चुकीची हाताळताना गोलंदाज. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. यानंतर धावणे संघ धावसंख्या होती ती 13. फक्त आणि फक्त 1 चेंडू झालेला आहे आणि 13 धावा धावफलकावर. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका आहे आणि 1 बॉन्स. एका टप्प्यावर चेंडू अडवला जातोय. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. वाडिश वाईट ऑफ लॉंगन सीमारच्या या 2 धावांनी सगळ्यात धावसंख्या होती ती 15.
चौकार आहे ना, चौकार आहे चौकार. हा चेंडू देखील वाईट. बॉल किती झाले? 2 बॉल झालेले आहेत. किती धावा? 20 धावा झाल्या. हा चेंडू देखील वाईट. दादानी वाईट टाकून टाकून संघाचा वाईट केला. आता मात्र अतिशय प्रथम उत्कृष्ट चेंडूची फेक. फलंदाज बाद. अतिशय उत्तम दर्जाचा चेंडू आता मात्र हाताळताना आपण पाहिलं. त्रिफळाची फलंदाज होतोय मनोज. नेक्स्ट बॅट्समन. चला लगेच जा प्लीज, वेळ नका. प्रमोद दिवेकर. चला प्रमोद भाऊ वेलकम घ्या प्लीज, लगेच चला. नेक्स्ट बॅट्समन जातोय प्रमोद. अद्यव स्थिती संघाची पाहतो. 1 बाद 23 21 1 बाद 21. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज तो मार्ग 55 क्रॉस करतो. राईट टर्म राऊंडचा मारा करताना गोलंदाज शरद. समोर खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न. इनफिल्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण. शॉट कव्हरला आपण पाहिलं, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 1 धावगणीची संधी प्रमोद याला झाली. 1 धावाने स्वतःचा संघाचा स्वतःचं ज्यांना अकाउंट ओपन केलं. धावसंख्या होती ती 22. पुन्हा एकदा गोलंदाज शरद. अतिशय प्रथम उत्कृष्ट फाटका. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. चेंडू सुंदर असं जागेवरून फ्लिक केलं ऑन साइडला. स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतो. चेंडू सीमेच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक षटकार. डेड बॉल आहे, डेड बॉल आहे का? ओके ओके. बघा या स्पर्धेची देखील एक नियमावली आहे. या मैदानामध्ये एक टावरची तार जाते. त्या तारेला जर आपला चेंडू हिट झाला तर तो चेंडू डेट केला जाईल. याची सर्वांनी नोंद घ्या. हा चेंडू देखील थोडासा स्वेअर आहे. आतापर्यंत 11 चेंडूची फेक झालेली आहे. दादाने फिट प्रॅक्टिस करून घेतली. अतिशय चांगला फटका. सुंदर हुक केले चेंडूला. चेंडू तो लॉंग लेग सीमरच्या क्लिअर करताना चौकार. धावा किती झाल्या? 27. अजून एक बॉल बाकी आहे. बाबा दुसऱ्याने काहीतरी ठेव. पुन्हा एकदा गोलंदाज शरद. आता मात्र चांगल्या चेंडूची सांगता. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची सांगता झाली. खऱ्या अर्थानं थोडासा अपटेकर पद्धती निश्चित आपण पाहिला होता. सफल झाला होता. फलंदाज मारण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. ओव्हर क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 बाद 27. अतिशय महागड षटक हातानं गोलंदाज शरद याला पण पाहिलं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चेंडू किती टाकले? 13. चालू हंगामाचा जर विचार केला तर मला वाटलं सर्वात मोठं षटक
हा विक्रम असेल कदाचित. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज येतोय मच्छिंद्र. स्ट्राईक रोटेट करतोय प्रमोद. प्रमोदच्या बॅट मधून हा फटका सजले ऑन साइडला. आता मिळते फक्त आणि फक्त एक धाव. जागेन चेंडूला फोर्स केलं तर चेंडू जातो वाईट डिश वाईट ऑफ लॉंग ऑन सीमारेषेकडे. एका टप्प्याने आउट पिन मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक धाव घेण्याची संधी. एका धावेने संघात धावसंख्या होती 28. विजयापासून फक्त आणि फक्त 8 धावा. 8 धावा दूर आहे. 19 चेंडू आहेत या 16 चेंडू 17 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 8 धावांची गरज आहे. ऑनसाइडचा अतिशय चांगला फाटका सजलाय. क्षेत्ररक्षक स्कायर शॉट होता. आकाशी फटका आपण पाहिला ऑन साइडला. डीप मधून क्षेत्ररक्षक देखील आपण पाहिलं होतं. मात्र त्या क्षेत्राला तुझ्या कॅरी करता आला आणि झेल सोडतो जीवनामध्ये आयुष्यमान भावाचा आशीर्वाद द्या. बरोबर संघाची धावसंख्या अतिशय प्रतिम उत्कृष्ट उत्तम चेंडूची फेक. बलून डिलिव्हरी ज्याला आपण म्हणू शकता. एखादा फुगा ज्याप्रमाणे आपण हवेमध्ये फेकावा त्या पद्धतीने चेंडूची फेक झाली होती. या ठिकाणी बीट करताना फलंदाज प्रमोद याला प्रॅक्टिसचा आभास. प्रॅक्टिस दिसत नाही प्रमोद याची. आता मात्र चेंडूला थोडस ऑन द खेळण्याचा प्रयत्न तर मिळते एकच धाव. धावसंख्या 30. काय कमालीची गोलंदाजी. अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी प्रत्यक्ष आपण पाहिलं. ओव्हर क्रमांक 2 मच्छिंद्र याचं कौतुक करूया. खऱ्या अर्थानं अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी केली ज्यानं खर्च केला फक्त आणि फक्त 3 धावा. कदाचित शरद यांनी ह्या धावा दिल्या नसत्या तर निश्चितच कदाचित या सामन्यामध्ये रंगत चुरस पाहायला मिळाली असती. मात्र क्रिकेट म्हणून जर आणि तर या गोष्टींना महत्वाचं स्थान नसतं. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. आधीच तुमची गाडी फार उशिरा आलेली आहे. बॉलर कोण बॉलर कोण गोलंदाज हरीश येतोय. अतिशय चांगला फटका. समोर खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू जातो वाईड डिश. डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 2 धावा घेण्याची संधी झाली. या 2 धावांनी संघात धावसंख्या देखील वाढली ती 32. चेंडूवर मोठा फाटका आहे. चेंडू बघू एक्झिट कुठे ट्रॅव्हल होतो. यस आउट ऑफ पार्क. विजयी षटकार. देवरुख संघाचा कॅप्टन आपण थोडंसं ऑर्गॅनिक कमिटीशी संपर्क साधायचा आहे. ओके ओके. नो डाऊट या सामन्यातील सामना वीराचा पुरस्काराचा मानकरी. दोन्ही फॉर्मॅट अतिशय उत्तम दर्जाचा खेळ ज्याच्या माध्यमातून आपण पाहिला तो ठरतोय स्पर्धेचा फिनिशर. प्रमोद उत्तम गोलंदाजी उत्तम फलंदाजी. हार्ड लक. जय हिंद देवरुख अँड गुड लक. जय दुर्गा टेमघर पाडा.